महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 28 उमेदवारांचे अर्ज छाननी अंती वैध ठरवण्यात आले आहे। या 28 उमेदवारांनी एकूण 65 अर्ज दाखल केले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिली। या छाननीवेळी निवडणूक निरीक्षक आनंद लिमये उपस्थित होते। या निवडणुकीत छाननीनंतर अंतिमतः डॉक्टर नितीन रामदास दांडे भारतीय जनता पक्ष, श्रीकांत गोविंद देशपांडे शिवसेना, प्राध्यापक अनिल मधुकरराव काळे बळीराजा पार्टी, दिलीप आनंदराव निंभोरकर लोक भारती, अभिजित मुरलीधर देशमुख अपक्ष, प्राध्यापक अरविंद माणिकराव तट्टे अपक्ष, अविनाश मधुकर बोर्डे अपक्ष, आलम तन्वीर सय्यद नियाज अली अपक्ष, उपेंद्र बाबाराव पाटील अपक्ष, प्रकाश बाबाराव काळपांडे अपक्ष, सतीश माधवराव काळे अपक्ष, किरण रामराव सरनाईक अपक्ष, निलेश नारायण गावंडे अपक्ष, महेश विष्णू डवरे अपक्ष, दीपंकर सूर्यभान तेलगोटे अपक्ष, प्रवीण उर्फ पांडुरंग नानाजी विधळे अपक्ष, राजकुमार श्रीराम अप्पा बोनकिले अपक्ष, चंद्रशेखर उर्फ शेखर मोहनराव भोयर अपक्ष, डॉक्टर मुश्ताक अहमद रहमान शाह अपक्ष, मोहम्मद शकील अब्दुल अजीज कुरेशी अपक्ष, प्राध्यापक विनोद गुलाबराव मेश्राम अपक्ष, शरशचंद्र कृष्णराव हिंगे अपक्ष, श्रीकृष्ण बापूराव ठाकरे अपक्ष, विकास भास्करराव सावरकर अपक्ष, सुनील मोतीराम पवार अपक्ष, सय्यद रिझवान सय्यद फिरोज अपक्ष, संगीता सचिंद्र शिंदे बोंडे अपक्ष, संजय वासुदेव आसोले अपक्ष ही 28 उमेदवार राहणार आहे। या निवडणुकीसाठी 28 उमेदवारांनी 65 नामनिर्देशन पत्र दाखल केले। त्यापैकी संगीता शिंदे बोंडे यानंतर दाखल केलेल्या 4 पैकी एक अर्ज नामंजूर करण्यात आला। उर्वरित 3 अर्ज मंजूर करण्यात आल्याने त्यांनी उमेदवारी कायम आहे। उर्वरित 64 अर्ज मंजूर करण्यात आले असल्याची माहिती श्री सिंह यांनी दिली। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।